स्वादिष्ट असा मूग डाळीचा हलवा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने झटपट कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इथे बघा आपल्या हलव्याला कसे छान टेक्स्चर आलेले आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण बघून घेऊ। तर या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली व फॅनखाली सुकवून घेतली। त्यानंतर 1 वाटी साखर या ठिकाणी मी घेतली व काही ड्रायफ्रूटचे काप घेतले। त्यानंतर 1 वाटी तूप घेतले, थोडासा फ्रूट कलर घेतला, वेलची पूड घेतली व 2 चमचे रवा मी येथे वापरला। त्यानंतर एका पॅनमध्ये मूग डाळ घालून घ्यायची व ती छान मंद आचेवर भाजून घ्यायची। भाजत असताना ते अजिबात करपू द्यायची नाही। जर आपली मूग डाळ करपली तर आपला जो हलवा आहे त्याला जळसर असा फ्लेवर येतो। त्यामुळे मूग डाळ अजिबात जळू द्यायची नाही, ती मंद आचेवर छान भाजून घ्यायची। आता येथे आपली मूग डाळ भाजून तयार झालेली आहे। ते एका परातीमध्ये काढून घ्यायची व थंड करून घ्यायची। थंड झाल्यानंतर ती मिक्सरला फिरवून घ्यायची। मिक्सरला फिरवत असताना जाडसर असे टेक्स्चर ठेवायचे, रवाळ असे टेक्स्चर ठेवायचे, फार जाडी ठेवायचे नाही व खूप फाईन पेस्ट पावडरही करायची नाही। अशा प्रकारे टेक्स्चर या ठिकाणी असले पाहिजे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची व 2 वाटी पाणी घालून घ्यायचे व इथे साखरेचे पाणी करून घ्यायचे। येथे पाक बनवायचं नाही तर साखरेचे पाणी करून घ्यायचे। याला एक उकळी आणून घ्यायची। यामध्ये फ्रूट कलर घालून घ्यायचा। फ्रूट कलर ऐवजी तुम्ही केसर देखील वापरू शकता, परंतु फ्रूट कलर घातल्यामुळे रंग छान येतो। त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करायला ठेवायचे व त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे। ड्रायफ्रूटचे काप तुम्ही डायरेक्ट हलव्यामध्ये देखील घालू शकता किंवा अशा प्रकारे फ्राय देखील करू शकता। त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। यामध्ये आणखी थोडे तूप घालून घ्यायचे व यामध्ये जो आपण रवा घेतला होता तो घालून घ्यायचा व थोडा हलवून घ्यायचा। रवा पूर्ण भाजायचा नाही, थोडा हलवून घ्यायचा व यामध्ये जे आपण डाळीचं पीठ करून घेतलं होतं ते देखील घालायचं। डाळीच्या पिठाबरोबर रवा देखील छान भाजला जातो व छान मंद आचेवर गुलाबी रंग येईस्तोवर भाजून घ्यायचा। सतत हलवत भाजून घ्यायचे। आता या ठिकाणी आपल्या डाळीचा रंग बदललेला आहे, गुलाबीसर रंग आलेला आहे। इथे आपले साखरेचे पाणी देखील तयार झालेले आहे। इथे बघा काय सुरेख रंग आलेला आहे। आता यामध्ये जे तयार केलेले साखरेचे पाणी होते ते घालून घ्यायचे। येथे पूर्ण पाणी मी येथे साखरेचे घालून घेते। 1 वाटी साखर व 2 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे। त्यानंतर याला झाकण ठेवायचे व 3-4 मिनिट वाफ काढून घ्यायची। त्यानंतर इथे आपला हलवा तयार झालेला आहे। यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची व आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे। इथे बघा आपल्या हलव्याला कसे छान टेक्स्चर आलेले आहे। त्यानंतर जे उरलेले तूप होते ते देखील घालून घ्यायचे। हलव्यामध्ये जास्तीत जास्त तूप या ठिकाणी वापरल्या जाते। तुम्ही या ठिकाणी कमी तूप देखील घालू शकता, परंतु जास्त तुपामुळेच हा हलवा छान लागतो। इथे आपला हलवा आता तयार झालेला आहे। तो एका बाउलमध्ये काढायचा व सर्व करायचा। लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा हलवा मिळतो तसाच या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी मराठी मेजवानीला बघत राहा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।